हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आर्यन यांनी पाठवला आहे. मी राहायला पुण्यात आहे. फोटोग्राफी माझा छंद आहे. नाही, छंद म्हणणं चुकीचं होईल. फोटोग्राफी म्हणजे माझा श्वास आहे. लहानपणापासून कॅमेरा हातात आला की एक वेगळी शांती मिळायची. जग बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळायचा त्या चौकटीतून. पण गेल्या वर्षी जे झालं त्यानंतर मी कॅमेरा उचललाही नाही. आज पहिल्यांदा हे सगळं लिहितोय, कारण ते आतमध्ये ठेवणं आता शक्य राहिलेलं नाही. काही गोष्टी सांगितल्या नाहीत तर त्या आतूनच खाऊन टाकतात माणसाला. तर हे सगळं सुरू झालं एका इंस्टाग्राम पोस्टमुळे. माझा मित्र केदार, तोही फोटोग्राफर आहे. त्यानं एक फोटो टाकला होता. त्याच्या नातेवाईकाच्या गावी गेला होता. जुन्नरजवळ एक गाव आहे तिथला, आणि खास करून तो ब्लॅक अँड व्हाईट होता. भिंती पडलेल्या, दरवाजे उघडे, रस्त्यावर गवत उगवलेलं. मी तो फोटो बघतच राहिलो बराच वेळ. आणि काय वाटलं काय माहीत, मी लगेच केदारला मेसेज केला. हे गाव नक्की कुठे आहे? त्याने ॲड्रेस पाठवला आणि सोबत एक वॉर्निंग पण दिली. आर्यन, मी तिथे फक्त बाहेरूनच फोटो काढलेत, आत गेलो नाही. तू पण जाऊ नकोस एकट्याने. गाव ओसाड आहे, कोणी राहत नाही. मी हसलो आणि त्याला रिप्लाय केला, अरे फोटो काढायला जातोय, भूत पकडायला नाही. त्यानंतर त्याचा रिप्लाय आला नाही. दुसऱ्या शनिवारी मी निघालो एकटाच. सकाळी 6 वाजता पुण्यातून बाईक काढली. जुन्नरच्या दिशेने. थंड हवा होती. आकाश निळं केशरी होत होतं. असे क्षण असतात ना, जेव्हा वाटतं की आयुष्य किती सुंदर आहे. पण तेव्हा मला माहीत नव्हतं की हा विचार किती लवकर बदलणार आहे. केदारने सांगितलेल्या रस्त्याने मी गेलो. जुन्नर सोडलं. मग एक छोटा कच्चा रस्ता लागला. रस्ता म्हणायलाच हवं, खरं तर तो रस्त्याचं एक विसरलेलं स्मरण होतं. दोन्ही बाजूंनी झाडं इतकी दाट होती की सकाळचा उजेडही आत शिरत नव्हता. माझी बाईक हळूहळू त्या अंधारातून पुढे जात होती. साधारण 3 किलोमीटर आत गेल्यावर शेवटी गाव दिसलं. पहिल्या नजरेत ते सुंदर वाटलं. खरंच, जुन्या दगडी घरांची रांग, मध्ये एक छोटी पडकी विहीर, दूर एक मंदिराचा कळस. कॅमेरा काढायची इच्छा झाली लगेच. त्यामुळे मी बाईक थांबवली, उतरलो, कॅमेरा बॅगेतून काढला आणि तेव्हाच जाणवलं गाव पूर्ण शांत आहे. इतकं शांत की माझ्या स्वतःच्या श्वासाचा आवाज मला ऐकू येत होता. पक्षी नाही, वारा नाही, कुठलाच आवाज नाही. अशी शांतता जी आरामदायी नसते, जी अस्वस्थ करते. हे नॉर्मल नाही. मनात विचार आला. असो, मी तो विचार झटकला, कॅमेरा उचलला आणि आत शिरलो. गावात शिरताच एक विचित्र गोष्ट जाणवली. हवा वेगळी वाटते. बाहेर थंड, आल्हाददायक हवा होती. आत वातावरण वेगळंच वाटत होतं. श्वास घेताना छातीवर एक अदृश्य दडपण येत होतं. मी तो थकवा आहे असं समजून सोडून दिलं. पहिलं घर डाव्या बाजूला होतं. दरवाजा नव्हता, फक्त चौकट होती. आतमध्ये एक जुनी चूल होती, एक मोडका खाट, भिंतीवर कुठल्याच्या देवाची पुसट प्रतिमा. मी कॅमेरा उचलला आणि पहिला फोटो काढला. पण त्या आवाजाने मला स्वतःलाच दचकायला झालं. इतक्या शांततेत तो शटरचा आवाज खूपच मोठा वाटला. मी LCD स्क्रीनवर फोटो बघितला. छान आला होता. प्रकाश परफेक्ट होता. चुलीच्या दगडांवर काळ्या हिरव्या शेवाळ्याचं टेक्स्चर अगदी जबरदस्त दिसत होतं. पण मग माझी नजर फोटोतल्या उजव्या कोपऱ्याकडे गेली. खाटेच्या मागे अंधारात एक आकृती उभी होती. मी स्क्रीन जवळ आणली, डोळे बारीक केले. ती आकृती माणसासारखी होती, पण अस्पष्ट, धुरकट, आणि ती माझ्याकडेच बघत होती. माझ्या पाठीवरून एक थंड लहर गेली. मी मागे वळलो. प्रत्यक्षात खाटेच्या मागे बघितलं, पण कोणीच नव्हतं.
फक्त जुनी काळी भिंत. मी पुन्हा फोटो बघितला. आकृती होती, दिसत होती. मी खिशातून फोन काढला आणि फोटोचा फोटो काढला एव्हिडन्स म्हणून. मग स्वतःला सांगितलं, नक्कीच लेन्स फ्लेअर असेल. असं होतं कधी कधी. मी पुढे निघालो. दुसरं घर मोठं होतं. 2 खोल्या. एका खोलीत जुनी शाळेची बाकडी होती. 5 ते 6. लाकडी किडलेली, त्यावर दोळीचा जाड थर. भिंतीवर एक फळा होता. त्यावर अजूनही काहीतरी लिहिलेलं होतं. अक्षरं पुसट झालेली होती. मी नीट बघितलं. ते दिसतं इथे. पुढचं अक्षर पुसलेलं होतं. माझ्या अंगावर काटा आला. मी कॅमेरा उचलला आणि त्या फळ्याचा फोटो काढला. मग शाळेच्या त्या रिकाम्या खोलीचा एक वाईड शॉट काढला. LCDवर बघितलं. माझे हात थांबले. त्या रिकाम्या बाकड्यांपैकी एकावर, मधल्या बाकड्यावर, ती आकृती बसली होती. आधीपेक्षा स्पष्ट माणूस सदृश्य आकृती होती ती, किंवा त्यासारखंच काहीतरी बसलेलं. हात मांडीवर ठेवलेले, डोकं माझ्या दिशेने आणि आधीपेक्षा जवळ. पहिल्या फोटोत ती आकृती खाटेच्या मागे होती, घराच्या दुसऱ्या टोकाला. या फोटोत ती बाकड्यावर होती, माझ्यापासून फक्त 15 ते 20 फूट दूर. माझा घसा कोरडा पडला. मी मागे वळलो तर बाकडी रिकामी होती. डोळीच्या थरावर माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या पावलांच्या खुणा नव्हत्या. मी खूप वेळ तिथेच उभा राहिलो. मग मनाने एक निर्णय घेतला. बाहेर पडू लागलो, पण पाय निघाले नाहीत. मी नंतर खूप वेळा विचार केला, तेव्हा मी का थांबलो, का बाहेर पडलो नाही. कुठली तरी गोष्ट होती जी मला थांबवत होती, कदाचित आत खेचत होती. किंवा कदाचित ते गावच होतं जे माझ्या निर्णयशक्तीवर परिणाम करत होतं. मला माहीत नाही. मी पुढे गेलो. तिसरं घर गावाच्या मध्यभागी होतं. सगळ्यात मोठं, 2 मजली. वरचा मजला अर्धवट कोसळलेला. दरवाजा होता, लाकडी, जड आणि किंचित उघडा. आतून एक वास येत होता, जुन्या आवल्या लाकडाचा, मातीचा आणि आणखी काहीतरी. जणू गोडसर वास, जो मला ओळखता आला नाही नक्की कसला आहे. मी दरवाजा ढकलला तसा तो हळूच उघडला, आवाज न करता. जणू नुकताच कोणी वापरला होता. आत मोठी खोली होती. एकेकाळी हे घर श्रीमंत असावं. भिंतीवर जुन्या टाईल्सचे अवशेष होते. एक मोठी खिडकी होती जिच्यातून बाहेरचं दिसत होतं. खोलीच्या मध्यभागी एक मोठं लाकडी टेबल होतं आणि टेबलावर एक मोठी फोटो फ्रेम होती, नवीन, डोळीविना, ताजी. मला थोडं आश्चर्य वाटलं. मी जवळ गेलो आणि फ्रेममधला फोटो पाहिला. तो एका कुटुंबाचा फोटो होता. आई, बाबा आणि 2 मुलं. ते एका घरासमोर उभे होते, हसत होते. पण फोटो जुना होता, कदाचित 80च्या दशकातला, कारण रंग फिकट झालेले. मी तो फोटो हातात घेतला आणि फोटोच्या मागे बघितलं तर तिथे एक तारीख लिहिली होती, 12 मार्च 1987. आणि खाली एक वाक्य, आम्ही परत येऊ. माझ्या हातातून फ्रेम पडायचीच बाकी राहिली होती. मी कसाबसा सावरलो. फ्रेम परत टेबलावर ठेवली. हे असं कोण लिहितं फोटो फ्रेमवर? कॅमेरा उचलला, त्या फ्रेमचा फोटो काढला. स्क्रीनकडे बघितलं. आकृती आता टेबलच्या दुसऱ्या बाजूला उभी होती. माझ्यापासून फक्त टेबलाचं अंतर 8 ते 10 फूट. आणि यावेळी ती आकृती अधिक स्पष्ट होती. एक म्हातारा माणूस होता तो. पांढरे शुभ्र केस, तसेच पांढरे कपडे. डोळे मला दिसत नव्हते. डोळ्यांच्या जागी फक्त काळोख होता आणि तो माझ्याकडेच बघत होता. मी जवळजवळ किंचाळलो. त्या रिकाम्या घरात माझा आवाज घुमला. मी मागे वळलो, धावत दरवाजाकडे गेलो. दरवाजा उघडला आणि बाहेर पडलो. बाहेर उभं राहून दीर्घ श्वास घेतला.
सूर्य आता डोक्यावर आलेला. उजेड होता, पण माझं मन अंधारात होतं. मी कॅमेरा बघितला. तिसऱ्या फोटोकडे. ती आकृती होती, स्पष्ट, जवळ. 3 फोटो 3 वेळा, आणि प्रत्येक वेळी ती जवळ आलीये. हा विचार माझ्या मनात आला आणि माझ्या पोटात भीतीने गोळा झाला. केदार उगाच म्हणाला नव्हता की एकटा जाऊ नकोस. झाले तेवढे फोटो बस झाले. जर आता इथून निघालो नाही तर माझे काही खरे नाही. मी बाईककडे धावतच आलो. बाईक स्टार्ट करून गावातून बाहेर पडलो. वेगाने बाईक चालवली. मुख्य रस्त्यावर आलो तेव्हा थोडा श्वास घेतला. तिथल्याच एका हॉटेलमध्ये थांबलो. चहा मागवला. हात अजूनही थरथरत होते. मी कॅमेरा काढला आणि तिन्ही फोटो परत बघितले. पहिला फोटो, आकृती खाटेच्या मागे, अंधुक, अस्पष्ट, घराच्या दुसऱ्या टोकाला. दुसरा फोटो, आकृती बाकड्यावर बसलेली, थोडी स्पष्ट, जवळ. तिसरा फोटो, आकृती टेबलच्या दुसऱ्या बाजूला, पूर्ण स्पष्ट, खूप जवळ. प्रत्येक फोटो ती जवळ आली होती. पण मी तिथे आणखी थांबलो असतो तर, आणखी फोटो काढले असते तर. मी कसाबसा चहा संपवला. पुण्याला निघालो. घरी आलो, जेवलो, झोपायचा प्रयत्न केला, पण झोप आली नाही. रात्री 12 वाजता मी उठलो. कॅमेरा उचलला. परत तिन्ही फोटो बघितले आणि मग एक विचित्र गोष्ट लक्षात आली जी मला आधी आली नव्हती. पहिल्या फोटोत आकृतीचे हात खाली होते, दुसऱ्या फोटोत हात मांडीवर, आणि तिसऱ्या फोटोत एक हात वर होता, माझ्या दिशेने, जणू तो बोलावत होता. मनात असंख्य विचार होते. ती रात्र मी जागूनच काढली. पुढचे 2 दिवस मी ऑफिसला गेलोही नाही. सुट्टी टाकली, घरातच राहिलो. ते 3 फोटो लॅपटॉपवर ट्रान्सफर केले, झूम करून बघितले, एन्हान्स केले. म्हातारा माणूस होता. पांढरे शुभ्र केस आणि तसेच कपडे, पांढरट दाढी, चेहऱ्यावर कुठलाही भाव नाही. डोळ्यांच्या जागी मला आधी काळोख वाटला होता, पण झूम केल्यावर दिसलं की डोळे होते, पण पूर्ण काळपट. खरं सांगायचं तर मला अशा गोष्टींबद्दल अजिबात विश्वास नव्हता. पण ते फोटो माझ्या समोर होते, मीच काढलेले. मी लॅपटॉप बंद केला. संध्याकाळी केदारला कॉल केला, सगळं सांगितलं. तो बराच वेळ गप्प राहिला आणि मग म्हणाला, आर्यन, ते फोटो डिलीट कर. का? असं का बोलतोयस तू? हे बघ, ते डिलीट कर आणि त्या गावाबद्दल विसर. मला सांग, काय आहे त्या गावात केदार? मला माहीत नाही नक्की, पण मी जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा बाहेरून फोटो काढताना माझ्या कॅमेऱ्यातही काहीतरी दिसलेलं. मी त्याच दिवशी सगळे फोटो डिलीट केले. तुला काय दिसलं होतं? एक माणूस गावाच्या आत उभा होता, माझ्याकडे बघत. पण बोलता बोलता तो अचानक थांबला. पण? अरे पण काय? पुढे बोल. पण मी जेव्हा पुन्हा फोन काढून फ्रंट कॅम सुरू केला तेव्हा तो माझ्या मागे उभा होता. कॅमेऱ्यात माझ्या मागे दिसत होता. पण मी जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. माझ्या अंगावर भीतीने शहारे आले. डिलीट करते फोटो आर्यन. विषाची परीक्षा घेऊ नकोस. आपल्याला माहीत नाही हा काय प्रकार आहे. केदार परत म्हणाला. ठीक आहे म्हणत मी फोन कट केला, पण मी ते फोटो डिलीट केले नाहीत. रात्री 3 वाजता मला जाग आली. खोलीत अंधार होता, AC चालू होतं, पण घाम येत होता. त्यामुळे मी उठायला लागलो आणि जागीच थांबलो. कारण खोलीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात कोणीतरी उभं होतं. माझी छाती बंद पडल्यासारखी झाली. मी बेडवर खेळलो. हलता येईना, बोलता येईना. ती आकृती हलली नाही, फक्त उभी होती, माझ्याकडे बघत. मी डोळे मिटले, जोरात मिटले. हे स्वप्न आहे. मी बऱ्याच वेळानंतर डोळे उघडले. तो अंधारलेला कोपरा आता रिकामा होता. मी लाईट लावली.
खोलीत कोणी नव्हतं. दरवाजा आतून बंद होता, खिडक्या बंद होत्या. मी त्या रात्री झोपलो नाही. दुसऱ्या दिवशी मी त्या गावाबद्दल माहिती शोधायला लागलो. इंटरनेटवर काही मिळालं नाही. मग मी जुन्नरच्या एका इतिहास अभ्यासकाशी संपर्क केला. प्रोफेसर महाजन, एक वृद्ध माणूस. मी त्यांना ते गाव डिस्क्राईब केलं. ते एक क्षण गप्प राहिले आणि मग म्हणाले, ते गाव 1987 मध्ये रातोरात रिकामं झालं. एके रात्री सगळे रहिवासी निघून गेले. कोणाला सांगितलं नाही, कुठलंही कारण दिलं नाही. सकाळी शेजारच्या गावचे लोक गेले तर गाव रिकामी. भांडी, कपडे सगळं जागेवर, फक्त माणसं नाही. त्यावेळी एक म्हातारा होता त्या गावात. त्याचं नाव होतं नारायण बुवा. तो गावाचा रक्षक होता असं म्हणायचे. तो मेला त्याच वर्षी, मार्चमध्ये, आणि काही महिन्यांत गाव रिकामं झालं. माझ्या मनात त्या कुटुंबाचा फोटो आला आणि त्यामागे लिहिलेलं वाक्य, 12 मार्च 1987 आम्ही परत येऊ. ते नारायणबुवा दिसायला कसे होते? मी विचारलं. पांढरे केस, पांढरे कपडे घालायचे बहुधा. गावकरी म्हणायचे की ते मेल्यानंतरही गाव सोडायला तयार नाहीत. ते अजूनही तिथेच आहेत, गाव राखतायत. माझ्या हातातला फोन निसटायच्या बेतात आला. मी घरी आलो, थरथरत होतो. लॅपटॉप उघडला, ते 3 फोटो उघडले. डिलीट करायला कर्सर नेला आणि थांबलो. एक विचित्र विचार मनात आला. 3 फोटो 3 वेळा जवळ आलेत, प्रत्येक वेळी एक पाऊल पुढे. जर मी आणखी एक फोटो काढला असता तर काय झालं असतं? मी हा विचार झटकला. डिलीटवर क्लिक केलं. कन्फर्मेशन आलं. आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट? मी येसवर क्लिक केलं. फाईल्स डिलीटेड. मी लॅपटॉप बंद केला, श्वास घेतला आणि तेव्हाच माझ्या कॅमेऱ्याची LCD स्क्रीन आपोआप चालू झाली. मी दचकलो, कारण कॅमेरा बेडवर ठेवलेला. मी त्याला हातही लावला नव्हता, पण LED स्क्रीन चालू होती. त्यावर एक फोटो होता. एक फोटो जो मी काढला नव्हता, त्याच मोठ्या घराच्या आतला. मी जिथे होतो तिथलाच. टेबल दिसत होतं, फोटो फ्रेम दिसत होती, पण त्या टेबलामागे आकृती नव्हती. होतो तो मी. तिथे मी होतो. माझी पाठ कॅमेऱ्याकडे होती. मी टेबलाकडे बघत होतो. फोटो फ्रेम हातात घेत होतो आणि माझ्या अगदी मागे, माझ्या खांद्यावर जवळजवळ हात ठेवणार अशा आविर्भावात नारायणबुवा होते. डोळे उघडे, संपूर्ण काळपट. हा फोटो मी काढला नव्हता, पण माझ्या कॅमेऱ्यात होता. कारण काही मिनिटांसाठी मी कॅमेरा त्या टेबलवर ठेवलेला. म्हणजे तिथे कोणीतरी होतं माझ्या मागे, माझाच फोटो काढत होतं. हे सगळं खूप भयानक वळण घेऊ लागलेलं. मी कॅमेरा उचलला. त्या जे मेमरी कार्ड होतं ते काढलं. बाल्कनीत गेलो. ते कार्ड तोडलं. 2 तुकडे केले आणि खाली रस्त्यावर फेकलं. घरात आलो. दरवाजे, खिडक्या सगळं बंद केलं. लाईट लावले, सगळे लाईट. बेडवर बसलो. गुडघे छातीशी घेतले. माझ्या उभ्या आयुष्यात मी कधीच इतका अस्वस्थ झालो नव्हतो, कधीच इतका घाबरलो नव्हतो. पहाट होईपर्यंत तसाच बसलो. रात्रभर काहीच घडलं नाही. कुठलीही आकृती दिसली नाही. काहीच झालं नाही. पहाटे 5ला सूर्याचा उजेड खिडकीतून आत आला. तसा मी दीर्घ श्वास घेतला. त्या दिवसानंतर आजपर्यंत मी कॅमेरा उचललेला नाही, एकदाही नाही. हिम्मत करून हे सगळं लिहायला मला तब्बल 3 महिने लागले. सुरुवात करायचो आणि थांबायचो, पुन्हा सुरू करायचो आणि पुन्हा थांबायचो. पण काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. तो 4था फोटो जो मी काढला नव्हता, तो नक्की कोणी काढला? त्या गावात अजूनही कोणी जातं का? तिथे राहतं का? आणि अजूनही नारायणबुवा ते गाव राखत आहेत का?
तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.